डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाचडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वाचडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वाचडिका. आजची वात्रटिका आहे राख रांगोळी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 30 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ही राख रांगोळी आहे माणुसकीची. ही राख रांगोळी आहे शांतता आणि सुव्यवस्थेची. आतापर्यंत आपण पाहिलं होतं पुतळे, जात, धर्म, प्रांत, भाषा याच्यावरून माणुसकीची राख रांगोळी होताना आपण वेळोवेळी पाहिलेली आहे. पण सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रामध्ये रांगोळीहून सुद्धा माणुसकीची राख होते, माणुसकी धोक्यात येते, तिची राख रांगोळी होते. त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राख रांगोळी. त्यांच्याही हाती पत्थर होते, यांच्याही हाती पत्थर होते. त्यांच्याही हाती पत्थर होते, यांच्याही हाती पत्थर होते, कारण त्यांच्या घोषणेला यांच्याकडून घोषणेने उत्तर होते. कारण त्यांच्या घोषणेला यांच्याकडून घोषणेने उत्तर होते. घोषणेने उत्तर होते. आय लव्ह मोहम्मद वर्सेस आय लव्ह महादेव अशा प्रकारच्या घोषणा इथं घुमल्या आणि त्यावरून राजकारण रंगलं गेलं. शहराची शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणली गेली आणि माणुसकीची राख रांगोळी करून दाखवली. हे सांगणारं पहिलं कडवं पुन्हा एकदा. यांच्याही हाती पत्थर होते, त्यांच्याही हाती पत्थर होते. यांच्याही हाती पत्थर होते, त्यांच्याही हाती पत्थर होते, कारण त्यांच्याकडून घोषणेनेच उत्तर होते. कारण त्यांच्याकडून घोषणेनेच उत्तर होते. घोषणेनेच उत्तर होते. आपला धर्म, आपली जात, आपल्या प्रथा, परंपरा, आपलं दैवत यांची जपणूक करावी. त्याविषयी निश्चितपणे आदराच्या आणि श्रद्धेच्या भावना असल्या पाहिजेत. पण त्याच वेळी इतरांच्या जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या भावनेला धक्का पोहोचवण्याचा कुणालाही अधिकार नाही. सदरील वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. जी त्यांच्या घोषणांना भुलते, त्यांच्या म्हणजे माथे फिरूंच्या, ज्यांना समाजामध्ये दुही पेरायची आहे त्यांच्या. म्हणून जी त्यांच्या घोषणांना भुलते ती जनता भाबडी आणि भोळी आहे. जी त्यांच्या घोषणेला भुलते ती जनता भाबडी आणि भोळी आहे. धर्माच्या आगीमध्ये माणुसकीची राख रांगोळी आहे. धर्माच्या आगीमध्ये माणुसकीची राख रांगोळी आहे. माणुसकीची राख रांगोळी आहे. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं कडवं जे सामान्य जनतेला सांगतंय त्यांच्या लबाडीला फसू नका आणि त्यांना इशारा देतंय हे राक्षसी सैतानी कृत्य करायचं थांबवा, कारण तुमच्यामुळं इथल्या धर्मामध्ये आग लागते आहे. म्हणून जी त्यांच्या घोषणेला भुलते, जी त्यांच्या घोषणेला भुलते ती जनता भाबडी आणि भोळी आहे. जी त्यांच्या घोषणेला भुलते ती जनता भाबडी आणि भोळी आहे. आणि धर्माच्या आगीमध्ये माणुसकीची राख रांगोळी आहे. धर्माच्या आगीमध्ये माणुसकीची राख रांगोळी आहे. माणुसकीची राख रांगोळी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राख रांगोळी. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती। आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा। आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका। आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका। ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा। नवा दिवस नव्या वात्रटिका। सूर्यकांती